हॅलो. आजच्या दिवसातला अर्थातच ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार बहुभुषी चषक या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा तिसरा सामना मैदानाच्या आत रंगतोय. साई इंडियन्स वर्सेस आदेश 11 या दोन संघांमध्ये. साई इंडियन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर आदेश 11 या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. पहिला बॉल मैदानाच्या आत रंगतोय. पहिलाच बॉल कपिल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढतोय आणि पहिल्या बॉलवर एक सिंगल येते. उडवलाय बॉल, उंच आहे लांब नाही, परंतु तरी देखील चेंडू जातोय काव कॉर्नरच्या क्षेत्रात. रोशन याच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा आणि या खेळीचा पहिला चौकार. नीरज टाटिया गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. नीरज पहिलं षटक घेऊन आलाय साई इंडियन्स या संघाच्या वतीनं. तर पहिल्या षटकाचा हा पहिल्या खेळीचा पहिला चौकार येतोय रोशन अहिरे याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा आडवी बॅट, परंतु बाउन्स नाहीये, उसळी मिळत नाहीये या डिलिव्हरीवर. या कारणास्तव चेंडू खालीच राहतोय आणि बॅट वरून प्रवास करते. कारणास्तव प्ले अँड मिस निर्धाव चेंडू आपण बघतोय. डॉट बॉल असेल. या इनिंगचा हा पहिला डॉट बॉल आपण अनुभवतोय. हा चेंडू देखील तिखट बाउन्सर आपल्याला बघायला मिळतोय. हार्ड लाईनचा वापर केला आणि हार्ड लाईनचा हा चेंडू निश्चितच दुसऱ्या प्रयत्नात देखील निर्धावच्या स्वरूपात आपल्याला अनुभवायला मिळतोय. उडवलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक हलवला होता तिथून आणि हलवलेला क्षेत्ररक्षक चेंडूला फक्त बघत राहील आणि चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. सीमा पार, चौकार 4. बॉल हा देखील मिड विकेटच्या क्षेत्रात रोशन आहिरे याच्या बॅटमधून येतोय. हा दमदार षटकार 6 ओटी विजय. पहिल्या षटकात तुफानी खेळीचा आगाज झालाय. दर्जेदार खेळी आहे. बघूयात या खेळीचा शेवट कशा पद्धतीने सजवला जातो, साजरा केला जातो. पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 15 या अंकावर जाऊन पोहोचेल. ओटी विजय. नीरज टाटिया याच्या माध्यमातून टाकलं गेलं. जास्तीच्या धावा खर्च केल्या गेल्या आणि दुसरं षटक घेऊन आलाय सुबोध. वाह, दर्जेदार डिलिव्हरी. स्लोवर गतीचा इथे वापर केला गेला. अगदी अलगद हाताने हा चेंडू गुड लेंथवर टाकला गेलाय. फलंदाजाला फक्त आणि फक्त बॅट घेऊन उभं राहायला मजबूर केलंय. एकही धाव नाहीये. सुबोध याने त्याच्या षटकाची सुरुवात निर्धावच्या स्वरूपानं केली आहे. बनवलाय फुलटॉस, काव कॉर्नरचा क्षेत्र, वन बाउन्स सरळ शॉट बनवून मारलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात लागोपाठचा येतोय दुसरा चौकार. ओटी विजय.
लागोपाठचे 2 चेंडू बनवून मारलेत कपिलने. धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने धावत होती, परंतु इथे नजर लागते. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप मारायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सामवतोय आणि कपिल शिंदे याच्या आक्रमक खेळीचा इथे अंत होतोय. ओ टू यू जय. ज्ञानेश्वर बर्डे. ओके, पहिल्या विकेटचे पतन झालंय आणि या पहिल्या विकेटच्या पतनानंतर ज्ञानेश्वर बर्डे हा मुख्य खेळपट्टीवर रोशन अहिरे याच्या साथीला साथ देण्यासाठी फलंदाजीला सज्ज होताना दिसेल. बाहेर ठेवलाय बॉल, थोडा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या दूर ठेवण्याच्या प्रयत्नात इथे गोलंदाज सुबोध थोडासा सरशी ठरतोय. निर्धाव चेंडू आपण बघतोय. फुलटॉस बॉल, परंतु त्या फुलटॉस बॉलला देखील योग्य जागा दाखवली जात नाहीये. निर्धाव आणि अशा पद्धतीने हे दुसरं षटक संपुष्टात आलंय. पॉवर प्लेचे दोघेही षटक समाप्त झाले. त्यांनी पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन, 1 गडी बाद. टीम आदेश 11. ओटीयू विजय. तेवीस धावा लागल्यात बोर्डवर. पुन्हा एकदा नीरज चाठी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसेल. नीरजचा हा पहिलाच बॉल, चेंडू हवेत, परंतु झेल सुटतोय. संधी बनवली होती, परंतु त्या संधीचं सोनं न करता कोळसा होतोय आणि जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटून सरळ लॉंग ऑफ सीमा पार. चौकार 4. पहिल्या षटकात 15 धावा खर्च केला होता नीरजने आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील पहिल्या चेंडून चौकाराच्या साथीने झाली आहे. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये स्ट्रोकला सजवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत इकडे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2च्या मदतीने 29 धावा बोर्डवर लागताय. 29 रन्स. धावा अगदी या वाऱ्याच्या वेगाने धावताय. खूप साऱ्या धावा आतापर्यंत तरी येऊन गेल्यात. 29 धावा बोर्डवर लागताय. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू इथे संपन्न झालेत. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर इथे उडवायचं होतं रोशनला, परंतु हेलिकॉप्टर उडवण्याआधी
ती चाबीचा ताबा इथे नीरज टाटिया आपल्या हातात घेतोय. खोलवर टाकलेला बॉल आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. एक एक डॉट बॉल फार महत्वाचा असेल साई इंडियन्स या संघासाठी. आता मात्र डाऊन द ग्राउंड लॉंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फंबल होत आहे आणि अगदी थोड्याशा चुकीमुळं एकच्या ऐवजी इथे 2 धावा खर्च करावे लागतात आणि या दोनच्या मदतीनं 31 रन्स ऑन बोर्ड. लिव्ह केलाय बॉल. जाऊ दिलाय बॉलला. कदाचित रोशन याला असं जाणवलं की अतिरिक्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव त्याने जाऊ दिलं. मात्र पंचांचा इशारा इथे अतिरिक्तचा नसताना हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट असेल, लागोपाठचे 2 डॉट बॉल इथे नीरजने टाकून दिलेत. अगदी अंतिम क्षणी बॅटला थांबवलं जात आहे. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता परंतु तो मनसुबा इथे खारिज केला जातोय. तिसरं षटक इथे संपुष्टात येईल आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावा बोर्डवर आहेत. एक गडी बाद टीम आदेश 11. समाप्तीअंती धावसंख्या 31 वर आहे. जवळजवळ 10चा आस्किंग रन रेट चालू आहे. नीरज टाटिया सारख्या दर्जेदार गोलंदाजाला देखील आज इथे मार पडलाय. परंतु बघूयात येणारे गोलंदाज कशा पद्धतीने या धावसंख्येला थांबवतील, कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि त्यांना त्यांच्या क्षेत्ररक्षकांची कशा पद्धतीने साथ मिळेल हे देखील बघण्यासारखं असेल. स्लोवर बॉल फ्लाइट डिलिव्हरी परंतु स्लोवर बॉलला देखील अगदी योग्य वेळी योग्य जागी पिक केलंय. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह करून एक सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मदतीने या षटकाची सुरुवात झाली आहे खरी परंतु आव्हान असेल नामपूर नगरीच्या हार्ड हिटरचं, अर्थातच रोशन आहिरे याचं. उडवलाय बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. एफर्ट दर्जेदार होते गोलंदाजाचे. प्रयत्न केले गेले. जर का तो चेंडू हातात बसला असता, चिपकला असता तर हा एक मोठा हादरा आदेश 11 या संघाला लागला असता. सातत्याने प्रयत्न एका बाजूने चालेत रोशन आहिरे याचे मोठे फटके सजवण्याचा परंतु गोलंदाज कुठेतरी आता कमबॅक करताय आणि त्या मोठ्या फटक्यांना अंकुश लावण्याचं काम करताय. आडवी बॅट चालवली परंतु बॅटची आतली कडा 30 सर्कल मध्येच बॉल थांबवल. तिथं देवा चेंडूला अडवतोय, थांबवतोय, उचलतोय. एकही सिंगल नाहीये, एकही धाव नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूंना हे निर्धावच्या स्वरूपात तिथे गोलंदाजाने यशस्वीरित्या पार पाडलंय. हाफ ट्रेकर बॉल अतिरिक्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. निश्चितच हा बॉल पंचांच्या निर्णयातून येतोय वाईड आणि या वाईडच्या मदतीने धावसंख्येत भर होईल 33 या अंकावर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून आडवी बॅट चालवण्याचा प्रयत्न परंतु वेगाला इथे कमी केलं गेलं आणि त्या कमी केलेल्या वेगामुळेच फलंदाजाच्या बॅटवरती चढणारा चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. दर्जेदार गोलंदाजी केली जाते. आता मात्र रोशन आहिरे याची बॅट थांबणार नाहीये. गोलंदाजाने चूक केली आहे आणि त्या चुकीवर रोशन आहिरे धावा लुटतोय. तब्बल 6 षटकार.
वेट करून मारला गेला हा फटका. पाणिक होता रोशन आणि तो संताप या फटक्यावर त्याने व्यक्त केलाय. येस युवेस आउट. कुणाल सावळे याचं प्रत्युत्तर रोशन आहिरेच्या त्या फटक्याला आणि रोशन आहिरेची केली इथे कुणालनं दांडी 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 गुल. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 40 रन्स आर कंप्लीट. 40 धावा बोर्डवर लागलायत. स्लॉक स्वीप मारायचा होता फलंदाजाला परंतु बाट आधी जाते आणि तदनंतर चेंडू अगदी स्लोवर गतीने अलगद फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतोय, गुडघ्याचा वेध घेतोय, पायांचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. पुन्हा एकदा स्लोवर गतीने टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटक्याला सजवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेला धावून गेलाय. थोडस पंबल पगरतो माघारून आलेला क्षेत्ररक्षक चेंडूला वेचून फेकतोय. तोपर्यंत इथं 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 42 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा वेट करून मारायचा होता परंतु स्लोवर गतीने सातत्याने सुबोध हा आज मात्र या स्पर्धेत स्लोवर गतीने गोलंदाजी करतोय. कदाचित शरीराला जी इंजुरी त्याची मागील 1 महिन्यापासून आहे ती इंजुरी अजूनही त्याला त्रास देते. या कारणास्तव वेग थोडा कमी केलाय. पायांचा वेग स्पीड थोडासा कमी केलाय. आता मात्र डीप कव्हर्सला हा फटका सजवलाय देवाभाऊ यांनी आणि या फटक्याच्या मदतीने चौकार 4 धावा येत आहेत आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 46 रन्स ऑन बोर्ड. उडवण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच बॉल फटका आणि स्ट्रोक अगदी योग्य पद्धतीने सिलेक्ट केला होता परंतु वेग कमी असल्या कारणास्तव बॅट आधी चालवली जाते आणि तदनंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीनं या 5व्या षटकाची समाप्ती होईल. 5 षटकांचा खेळ झाला आणि 5 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 46 रन. टीम आदेश 11. ओ टू यू डीजे. थँक्यू डीजे.
झेल कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर देत असताना स्वतः गोलंदाज हा झेल टिपतोय आणि फलंदाजाला माघारी पाठवतोय. कॉटन बॉलचं शिकार होतोय फलंदाज. बॅक टू द पवेलियन. 6व्या षटकाचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे कॉटन बॉलचा शिकार झालाय फलंदाज. 3 विकेट्स इथे डाऊन झाल्यात आणि आता मात्र प्रशांत आलाय या आपल्या संघाच्या धावसंख्येला सांभाळण्यासाठी आणि फलंदाजीला सज्ज होण्यासाठी. मुख्य खेळपट्टीवर आपल्याला दिसेल प्रशांत. आडवी बॅट चालवली परंतु बॅटच्या आतल्या कडेचा इथे स्पर्श होतोय. यष्टीरक्षक सुबोध चेंडूला अडवतोय, थांबवतोय. एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. लागोपाठच्या 2 चेंडूंवर एकही धाव नाहीये. सुरुवातीला कपिल आणि रोशन अहिरे याने जी फटकेबाजी सुरू केली होती ना, ती फटकेबाजी अगदी 3ऱ्या षटकापासून थांबवली आहे. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. टॉपच लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेला धावतोय आणि हा झेल देवा याच्या बॅटच्या हातातून निसटतोय. सुटलेल्या झेलवर मात्र 2 धावा इथे चोरल्या जातात. तरी या 2च्या मदतीने 48 धावा बोर्डवर लागताय. या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर तुम्हाला 70-75 धावा बनवणं बंधनकारक असेल. 6वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 6व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू या 6व्या षटकातील येण्याचे बाकी. कव्हरच्या क्षेत्रात टोलवलाय बॉल. कव्हर्स मधला खेळाडू अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या दिशेला धावून येतोय. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 49 धावा बोर्डवर लागताय. एकेरी दुहेरी धावसंख्येला, एकेरी दुहेरी धावांना सातत्याने क्रिकेटमध्ये महत्व असतं, परंतु आता ते महत्व कुठेतरी थोडंसं कमी होताना आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघतोय. फसलेल्या मॅचेस आणि फसलेल्या इनिंग मध्ये याच एकेरी दुहेरी धावा फार महत्वाच्या असतात. आधीच बॅट चालवली गेली आहे. स्लोवर आणि लोवर गतीचा टाकलेला हा चेंडू, त्या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे बीट होतोय आणि या फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओटीयू डीजे. कोणाच्या टू व्हीलरची चाबी हरवली असेल तर ती माझ्याकडून येऊन घेऊन जायची आहे. एक टू व्हीलरची चाबी आहे आणि तिला अटॅच 2-3 घरगुती चाब्या आहेत. त्या चाबींचा असा गुच्छ इथे कॉम्बॉक्स मध्ये आहे. कॉम्बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचं आहे. बदाणे सर आलेत फलंदाजीसाठी. वाह, काय दर्जेदार डिलिव्हरी होती. गुड लेंथवर टाकलेला बॉल अतिरिक्त बाउन्स घेतोय. फलंदाजाची बॅट चालवण्याआधी चेंडू ट्रॅव्हल करतोय यष्टीरक्षकाच्या हातात. 6वं षटक संपुष्टात आलंय आणि 6व्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 49, 49 रन ऑन बोर्ड. निश्चितच गणेश याचं हे महत्वपूर्ण षटक आपण बघितलं. 6वं षटक. फक्त 2 धावा दिल्यात, 3 धावा दिल्यात आणि 2 बोल्ड विकेट देखील त्याने प्राप्त केल्या आहेत. संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक खेळाडूचं हे कॉन्ट्रीब्युशन असतं फार महत्वाचं असतं आणि तेच कॉन्ट्रीब्युशन आपल्याला गणेश याच्या गोलंदाजीतून बघायला मिळालं. पुन्हा एकदा कुणाल आलाय गोलंदाजीला. प्रशांत
याच्या समोर कुणाल याच्या ह्या गोलंदाजीला सुरुवात होते. डान्सिंग डाऊन द विकेटच्या स्टेप आउट करून मारायचा होता, परंतु बॅट पासून चेंडू दूर ट्रॅव्हल होतोय आणि निर्धावच्या स्वरूपात आपण बघतोय. डॉट बॉल असेल. येणारे 11 चेंडू, या 11 चेंडूंवर प्रयत्न असेल आदेश 11 या संघाचा कमीत कमी 15 ते 20 धावा चोरणं आणि मिळवणं. फुल टॉस बॉल, परंतु तो फुल टॉस टॉपच लागतोय. लेग का स्लिपचा खेळाडू चेंडूच्या दिशेला येतो आणि फलंदाजाचा चुकलेला स्ट्रोक चा इथे झेल टिपला जातोय. प्रशांत, बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू विजय. आता मात्र फलंदाजांना आल्या आल्या लॉंग ऑनचं चित्र निवडलंय आणि या अडकळलेल्या थांबलेल्या धाव संख्येला इथे कुठेतरी तो थोडासा आस्वाद देताना बघायला मिळतोय. 4 धावा आल्यात आणि या 4च्या मदतीनं आदेश 11 या संघाच्या 50 पार धावा लागतायत. 53 धावा बोर्डवर लागल्या आहेत. कट केलाय बॉल, स्लिप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. अगदी त्यांच्या हातांजवळ आणि शरीराजवळ चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. फुलार लाईनवरचा बॉल, यू मिस आहिच. फलंदाजाची झालीये दांडीगुल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू विजय. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलला विकेटच्या क्षेत्रात पाठवलाय नीरज टाठी. या चेंडूला अगदी योग्य वेळी उचलून फेकतोय तो प्रत्येक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं 54 धावा बोर्डवर लागतात आणि षटकाची देखील इथे समाप्ती होते. 7 षटकांचा खेळ झालाय आणि 7 षटकांच्या खेळांती धावसंख्या 54, 54 रन्स. जिथे आदेश 11 या संघाच्या 2.2 षटकांच्या या खेळात 29 धावा बोर्डवर लागल्या होत्या. त्यानंतर 7व्या षटकाच्या समाप्तीअंती 54 धावा बोर्डवर लागलाय. म्हणजे निश्चितच नंतरच्या आलेल्या 28 बॉलमध्ये फक्त 25 धावा दिल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे. कमबॅक अगदी परफेक्ट केलंय साई इंडियन्सच्या गोलंदाजाने.
आणि नुसतं गोलंदाजी युनिट नव्हे तर साई इंडियनच्या क्षेत्ररक्षणाच्या युनिटनं देखील त्या गोलंदाजांना चांगली साथ दिली आहे. या कारणास्तव 2.2 षटकांच्या समाप्तीअंती 29 धावा होत्या आणि आता मात्र 54 धावा आपण बघतोय. 8व्या षटकाचा पहिला बॉल इथे संपन्न झालाय. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट घेऊन काढलाय देवा. चेंडूला अडवेल तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 55 धावा बोर्डवर लागताय. पुनश्च एकदा यष्टीरक्षक कुठेतरी बोल्टची विकेट मागत होता, परंतु बॅटच्या आतली कडा घेऊन थर्ड मान फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतो आणि फाईन लेगच्या क्षेत्रातून इथे 2 धावा चोरल्या गेल्या. 2च्या मदतीने 57 धावा बोर्डवर लागताय. उडवलाय बदाणे सर याने चेंडूला पाठवलाय सरळ व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सीमा पार. येथील धावा 6-6-6. या षटकाराच्या मदतीनं नक्कीच आदेश शिलेवड या संघाला थोडासा तरी सुस्कारा मिळेल, आराम मिळेल, कारण धावा लागल्यात बोर्डवर 62. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवतोय, थांबवतोय, निर्धाव चेंडू. डॉट बॉल असेल. 63 धावा बोर्डवर आहेत. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या खेळीचा हा शेवटचा बॉल. उडवलाय बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. शेवट मात्र गोड केलाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. धावा येतील बदाणे सर यांच्या बॅटमधून 6-6-6. धावसंख्येत भर होईल 69. तर साई इंडियन्स या संघासमोर आव्हान आहे 70 रन्स आर रिक्वायर्ड.
रोशन अहिर पहिला बॉल टाकायला सज्ज आहे. पहिलाच बॉल देवा ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. अंतिम क्षणी डोळे लावले जात आहेत आणि फक्त बॅटला त्या चेंडू समोर उभं केलं जात आहे. मी खेळायला तयार नाहीये, तू खेळ, या पद्धतीनं बॅटला फक्त तिथे बळजबरीनं उभं केलं जात आहे आणि एक सिंगल चोरली जाते. या सिंगलनं या रनचेसचं इथे खातं उघडलं गेलंय. एक धाव आली आहे. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जाऊन कमिटेड होता आकाश आडव्या बॅटने खेळायला, परंतु लेग ब्रेक टाकलेला बॉल हलक्याचा बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय आणि या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करतायचं व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव दाखल होईल स्कोर बोर्डवर. कट केलाय बॉल, पॉइंट वरती आहे खेळाडू, चेंडूला अडवेल थांबवेल, एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू 1 डॉट बॉल असेल. उडवलाय, उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्यासाठी कपिल धावला खरा, परंतु चेंडू तो पोहोचेल तोपर्यंत जमिनीवर धारा तीर्थ होतोय. निश्चितच उडवलाय बॉल आकाशाने आणि आकाशने या चेंडूला आकाशाला पाठवलंय. सरळ सीमा पार लॉंग ऑनच्या क्षेत्रात 6 धावा. फायनल लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली आहे. 2 आलेत का? ठीक आहे. पुन्हा एकदा नजाकत भरा स्ट्रोक डीप कव्हर्सच्या क्षेत्रात खेळून काढलाय आणि एक सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीनं षटकाची समाप्ती होईल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 13 रन्स, 13 धावा. बिनगडी बाद टीम साई इंडियन्स. ओटीयू निश्चय. प्रशांत आलाय गोलंदाजीला आणि प्रशांतचा पहिलाच बॉल इथे कट केलाय. डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा येतील. या 2च्या मदतीनं 15 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. रोशन याच्या षटकात आकाशने मारलेला षटकार आणि त्या षटकारामुळे कुठेतरी या रनचेसला थोडंसं अजून लूज केलं जातंय, थोडंसं अजून हलकं केलं जातंय. बघूयात येणारे काही षटक फार निर्णायक असतील, कारण याच्या आधीची आपण मॅच बघितली 83 धावा बनवण्यासाठी सुद्धा स्ट्रगल केलं गेलंय. वाह, शॉटला बनवलाय, येऊ दिलाय, फ्रंट फुटवर जाऊन आडवी बॅट फिरवली आणि सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात धावा आलाय. 4 चौकार.
पुन्हा एकदा वेट करून वाट बघून बॅटला फक्त आणि फक्त चेंडूच्या समोर आणलं गेलंय. पॉइंटवरच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडूला ढकललाय. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तो परत एक सिंगल घेतली जाते. चांगली गोलंदाजी, अगदी सेन्सिबल खेळी मैदानाच्या आत आकाश आणि देवाची जोडी करून दाखवते. कुठलाही जास्त घाईचा आणि मोहाचा इथे वाटा उचलला जात नाहीये. सेन्सिबल क्रिकेट. 70 धावा बनवायच्या आणि त्या 70चा पाठलाग करत असताना एका षटकात 1 किंवा 2 मोठे फटके आणि तदनंतर येणारे प्रत्येक चेंडूंना फक्त सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम इथे साई इंडियन्स या संघाचं चालू आहे. खोलवर टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रशांत गोलंदाज अडवतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. लॉफ्ट केलाय बॉल, काव कॉर्नरचं क्षेत्र. कपिल आहे तिथे, चेंडूला आडवेल फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल. चांगली फेकी, चांगली फेकी, सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेला चेंडूला फेकलं जातंय. एक चौकार खाल्लाय प्रशांतनं, परंतु त्या एक चौकारानंतर कमबॅक केलाय. 70चा पाठलाग करायचा आहे फलंदाजांना आणि तो 70चा पाठलाग अगदी दांडी यात्रेने प्रवास करत चालू आहे. उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे चूक होते यष्टी रक्षकाकडून आणि लेग स्लिप या दोघांकडून. इथे एक छोटी चूक झाली आहे. त्या चुकीमुळे 22च्या माध्यमातून ही एक धाव येईल. षटकाची समाप्ती होईल. दुसरं षटक संपुष्टात येईल. पॉवर प्लेची दोघंही षटक इथे संपलेत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 22. 22 धावा बिनगडी बाद टीम साई इंडियन्स. पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले संपता क्षणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात केले गेलेत. आणि भदाणे सर या रन चेसला थांबवण्यासाठी आदेश इलेवड या संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज होताना दिसतील. भदाणे सर याचा पहिलाच बॉल आकाश याच्यासाठी. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅटपासून चेंडूला दूर ठेवलाय. निश्चितच पहिलाच बॉल इथं भदाणे सर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून वाईड आपल्याला बघायला मिळतोय. वाईड आलाय. वाईडच्या मदतीने स्कोर बोर्ड मध्ये एक अतिरिक्त धाव दाखल होईल आणि त्या अतिरिक्तच्या मदतीने 23 धावा बोर्डवर लागतील. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जाऊन आडवी बॅट चालवली आहे, परंतु काय झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाज यांचं सेलिब्रेशन ऑन होतं, परंतु जो प्रयत्न इथं केला गेलाय ना, त्या प्रयत्नासाठी इथे निश्चितच मैदानाच्या चौफेरीत टाळ्या वाजवल्या जात आहेत. उडवण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, टोटल ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूला येण्याआधी बॅट चालवली गेली आहे, या कारणास्तव हा आंधळा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. आता पुन्हा एकदा चकवलं गेलंय, हुलकावणी घातली आहे, परंतु ती हुलकावणी वाईडच्या स्वरूपात आपल्याला इथे चित्रित होताना बघायला मिळतोय. फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत नाहीये, परंतु या षटकात भदाणे सर यांनी कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, पुन्हा एकदा बोटांचा वापर केला जातोय. बॉलला कट केलं जात आहे आणि स्लोवर पद्धतीने टाकलं जात आहे. फलंदाजासमोर आव्हान तयार केलं जात आहे आणि त्या आव्हानासमोर फलंदाज नक्कीच अपयशी होताना दिसतोय. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये तेच चित्र बघायला मिळतोय.
वाह, दर्जेदार इथं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आत भदाणे सर यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतोय. काय गोलंदाजी चालू आहे. आता मात्र बॅटचा अगदी प्रॉपर कनेक्शन बघायला मिळतोय आणि देवा ज्या पद्धतीने स्ट्रगल करत होता त्या स्ट्रगलला प्रत्युत्तर देत आहे. चेंडूला फेकून दिलंय सरळ लॉंग ऑन सीमा पार. षटकार 6. पिचिंग मात्र ओव्हर पिच झाली. जी पिचिंग मागे टाकली जात होती ती पुढे टाकली गेली. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेगचं क्षेत्र शॉट बनवून मारलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या मस्तकावरून सीमा पार. षटकार 6. निश्चितच या लागोपाठच्या 2 षटकारांनी या मॅचला एक वेगळं वळण प्राप्त करून दिलंय. आता मात्र 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये 33 धावेची आवश्यकता. 30 बॉल 33 ची आवश्यकता असताना गोलंदाज करणाऱ्या गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची कामगिरी, मैदानावरील कष्ट हे आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतील ते नक्कीच बघण्यासारखं असेल. येणारे 30 बॉल 30 मध्ये 33 थांबवता आलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा असंख्य अशक्य गोष्टी त्या शक्य होताना आपण बघितल्या आहेत. त्याच्यासाठी तुमच्यावरचा विश्वास, तुमच्या आतला दडलेला चांगल्या क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती दाखवावा लागेल. नाही जमलं ते जमवून दाखवावं लागेल. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवाव्या लागतील. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला हे मैदान गाजवता येईल. हुसेन गोलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच नागपूर टेनिस बॉल क्रिकेट मधला हा देखील एक उल्लेखनीय नाव असलेला हा चेहरा हुसेन लेफ्ट आर्म कटरच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो हुसेन आलाय. 30 बॉल 33 ची आवश्यकता असताना हुसेन याच्या हातात चेंडू दिलाय संघानं. वाह, दर्जेदार डिलिव्हरी, दर्जेदार डिलिव्हरी. एक चोरटी धाव चोरायची होती देवाला, परंतु स्ट्रायकर एंड वरती असलेला आकाशला हा बॉल उमगलेला नाहीये, समजलेला नाहीये. गिरक्या घालत तो त्याला खेळपट्टीवर उभं राहावं लागतोय. तोपर्यंत इथे निर्धाव चेंडू आपण अनुभवतोय. आता मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्र टेबल आहे. चेंडू हवेत आहे परंतु चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन सीमा पार. षटकार 6. आकाश, ज्या विश्वासाने आकाशला देवाच्या साथीला पाठवलंय ना, तो विश्वास आकाश मात्र अगदी आकाशी खेळी करून मैदानाच्या आत स्वतःला सिद्ध करतोय आणि स्वतःच्या नावाला इथे लौकिक करतोय. पुन्हा एकदा आडवी बॅट, वाढ स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक, एक फ्लॅट 6 आपल्याला बघायला मिळतोय. आकाश काय बॅटिंग करतोय. या 70च्या आकड्याला चेस करण्यासाठी ज्या माइंडसेटने आकाश मैदानात उतरलाय ना, तो माइंडसेट अगदी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजासमोर तो त्या माइंडसेटने आव्हानाला सामोरे जाताना दिसतोय. पुन्हा एकदा उडवलाय. उंच आहे, लांब नाही, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू जमिनीवरती टप्पा घेतोय आणि इथे 2 धावा देखील आपल्याला चोरताना बघायला मिळतोय. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 51. साई इंडियन्स या संघाच्या 50 पार धावा पूर्ण होत आहे. कट करण्याचा प्रयत्न, लेट कट नक्कीच आकाशला खेळायचा होता, परंतु त्या लेट कटच्या प्रयत्नात चेंडूला अतिरिक्त वेग असल्या कारणास्तव यष्टी रक्षकाच्या हातात बॉल जाऊन सामावतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. लास्ट बॉल असेल हुसेन याचा. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, शॉटला बनवायचं होतं परंतु बनवण्याच्या प्रक्रियेत बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. सरळ पायांच्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय लेग स्लिप मध्ये उभं असलेल्या क्षेत्ररक्षकाजवळ. षटकाची समाप्ती होईल.
4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या खेळांती धावसंख्या 51 या अंकावर जाऊन पोहोचेल. येणारे 24 चेंडू आणि 24 मध्ये आता मात्र आवश्यकता आहे 19 धावेंची. 24 बॉल 19 रन. निश्चितच याच्यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीसाठी इकडे यायचंय. मोसम 11 वर्सेस NGT वॉरियर्स या दोघही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचंय. रोशन आलाय गोलंदाजीला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय परंतु येणारा दुसरा चेंडू देवा याने उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय लॉंगॉनच्या मस्तकावरून. सीमा पार. येथील धावा 6. स्लोवर बॉल पुन्हा एकदा उडवलाय मात्र आता अंतर. येस प्रशांत झेल टिपतोय एका हातानं आणि या पहिल्या विकेटचा साक्षीदार होतोय प्रशांत. देवा याच्या या रनचेसच्या आकर्षणीय खेळीचा इथे अंत होतोय आणि माघारी जावं लागेल. तर या रनचेसचा पुनरुपी भागीदार होण्यासाठी येतोय मुस्तफा बाबजी. वाह काय डिलिव्हरी आहे. गुड लेंथवर टाकलेला बॉल. अगदी टेस्टचा क्रिकेटचं चित्र आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज फक्त आणि फक्त लिव्ह करतोय. बॅटचं फेस अगदी समोर ठेवतोय आणि समोर ठेवलेल्या फेसला चेंडूला निश्चितच जाऊ दिलं जातंय. डॉट बॉल असेल. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोशन आहिरे उलट्या हाताने आणि उलट्या शरीरानं हा झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. झेल सुटतोय. मुस्तफा याचा हा झेल सुटतोय. हा झेल जर का टिपता आला असता तर मॅच अजून थोडीशी दूर नेता आली असती. वाह क्लासिक फटका इथे. फंबल 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 आणि इकडे जो ताट आपल्याकडे वाढून आला होता त्या ताटाकडे लक्ष न देता दुसऱ्याच्या ताटात हात घालून इथे विकेट घेतली जाते. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. अठरा चेंडूंचा खेळ बाकी. 18 मध्ये 12 ची आवश्यकता. चला इकडे नाणेफेक करायची आहे. NGT वॉरियर वर्सेस मोसम 11 यायचंय. दोघेही संघांच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर. पुन्हा एकदा बदाणे सर आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतील. 12 बॉल आणि सॉरी 18 बॉल आणि 12 ची आवश्यकता. उडवलाय बॉल. कोणीही नाही आहे तिथे. इतका छोटा गॅप परंतु वेगवान हा ड्राईव्ह. मुस्तफा याचा हा चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. सीमा पार 4 धावेंसाठी. चला टॉस होतो इथे. टॉस NGT वॉरियर वर्सेस मोसम 11 या दोन संघांमधला हा नाणेफेक आपण इथे अनुभवतोय
कॅमेरामॅनला विनंती असेल अगदी काही क्षणासाठी जर चित्र टिपता आलं तर टिपण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू कॅमेरामॅन. स्लोवर बॉल आणि तो स्लोवर पिक केलाय, सरळ जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा पार. मुस्तफा याच्या बॅटमधून येतोय सुपर तडाखेबाज षटकार. 6. येस चेंडू येईल तोपर्यंत कॅमेरामॅन पुन्हा एकदा इकडे कॅमेरा फिरवायचा आहे प्लीज. विनंती असेल टॉस का बॉस कक्ष कव्हर करायचा आहे. टॉस इथं केला जातोय. येणारा सामना एनजीटी वॉरियर वर्सेस मोसम 11 या दोन संघांमधला इथे नाणेफेक संपन्न होताना आपण बघतोय. कुणाल अहिरे विरुद्ध कुणाल मुथा या दोन संघांमधला, दोन संघनायकांमधला हा टॉस इथे झालाय. आणि कोण जिंकलाय टॉस, काय निर्णय घेतलाय? ठीक आहे, एनजीटी वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकली आहे. आणि इकडे मैदानाच्या आत आपण बघतोय स्कोअर इक्वल झालाय, मॅच टाय झाली आहे. आता फक्त एक धावेची आवश्यकता. नेट रन रेट फार महत्वाचा असेल या स्पर्धेत, कारण प्रीमियर लीग आहे ही. आविष्कार भाऊ भोसे चषक रामपूर ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा, ही प्रीमियर लीग तब्बल 6 संघांनी सहभाग घेतलाय. टेबल टॉप करणाऱ्या 2 संघांना फार मोठा फायदा असेल क्वालिफायर एलिमिनेटरचा, त्याच्यासाठीचीच ही रणधुमाळी असेल. या प्रीमियर लीगला मी नेहमी भाषित करत असतो, बोलत असतो की प्रीमियर लीग ही साप सीडीच्या खेळाप्रमाणे असतं. प्रीमियर लीग मध्ये तुम्ही एका बाजूने जर का प्रवास करत असाल तर एका बाजूने तुम्हाला कधी साप भेटेल आणि कधी तो साप तुम्हाला गिळून खाली आणेल याचा